रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुधागड जांभूळपाडा पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील गायकवाड निवडणूक रिंगणात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल। राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सक्षम, अभ्यासू व कणखर नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका पंचायत समिती जांभूळपाडा 38 गणातून वंचित बहुजन आघाडीचे तरुण, तडफदार, कार्यकुशल व विकासदृष्टी असलेले झुंजार लढवय्ये नेतृत्व स्वप्नील अनंत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी पालित शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। स्वप्नील गायकवाड यांच्या रूपाने प्रस्थापित राजकीय पक्षांपुढे एक तगड आव्हान उभे राहिले आहे। भाजपच्या उमेदवाराविरोधात स्वप्नील गायकवाड यांनी दंड थोपटले आहेत। वर्षाचे 12 महिने 365 दिवस जनसेवेत वाहून घेणाऱ्या स्वप्नील गायकवाड यांना निवडून देण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्याचे पाहावयास मिळाले। जनतेला आवश्यक आरोग्य, शिक्षण, पायाभूत मूलभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार आणि विकासात्मक मुद्द्यावर आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे गायकवाड म्हणाले। आजवर सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेची एकूणच विकास कामाबाबत घोर निराशा केली आहे। सुधागड तालुक्याचा विकास सर्वांगाने खुंटला असून विकासाला गती व चालना देण्यासाठी व जनतेला अपेक्षित विकास घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन स्वप्नील गायकवाड व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यंदा परिवर्तन अटळ असल्याचे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांनी सांगितले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सुधागडमध्ये देखील हा जो प्रचार आणि एकूणच उमेदवारी अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। काय सांगाल, आपण कोणत्या गणातून उभे राहत आहे आणि नेमकं कशी तयारी आहे? मी जांभूळपाडा 38 या गणातून पंचायत समितीसाठी उभा राहत आहे। या तालुक्यामध्ये हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बऱ्याच समस्या आहेत। गेली अनेक वर्ष प्रस्थापितांनी या ठिकाणी सत्ता गाजवली असून या गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। गेली अनेक वर्ष आम्ही बहुजन विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत। तसेच आदिवासी बांधव असतील, इतर मागास असतील, यांच्या वेळोवेळी रोजगाराच्या समस्या या ठिकाणी आम्ही आमच्या समाजकार्यातून सोडवलेल्या आहेत। आम्ही खरं तर ही निवडणूक या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून या ठिकाणी आम्ही या सर्व गोरगरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सत्ता परिवर्तन करण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत। या निवडणुकीसाठी आम्हाला पाठबळ देणारे आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आज या ठिकाणी या सर्व मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरेल या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो। निवडणुकीमध्ये विविध पक्षाचे अनेक दिग्गज आहेत, ते आपल्या अस्तित्वाची लढाई मानून रणांगणात उतरलेले आहेत आणि या दिग्गजांपुढे आपलं आव्हान कसं काय आपण पेलाल, काय सांगा? या दिग्गजांनी गेल्या अनेक वर्ष या गोरगरीब जनतेला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी मिळाले नाहीये। तर जनसामान्यातून, त्यांच्याच घरातून, एक सामान्य घरातून या ठिकाणी मी ही निवडणूक लढवत आहे। कारण जेणेकरून सर्व विद्यार्थी, वृद्ध यांच्या समस्या ज्या काही आरोग्याच्या आहेत, ज्या काही शिक्षणाच्या आहेत, ज्या काही रोजगाराच्या आहेत, आम्ही हे मुद्दे घेऊन चाललेलो आहोत।
या तालुक्यामध्ये वारंवार लाईटचे प्रश्न येत आहेत, वारंवार पाण्याचे रस्त्याचे प्रश्न आहेत. सो आम्ही या ठिकाणी ही पंचायत समिती निवडणूक याचकरिता लढवत आहोत की गेली भारत स्वतंत्र झाल्यापासून या सुधागड तालुक्यामध्ये कोणत्याही नेत्याने आजपर्यंत या तळागाळातील लोकशाहीतील शेवटच्या माणसाचा या ठिकाणी विचार केलेला नाहीये. तर या शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवत आहोत. रोल आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या आज जांभूळपाडा पंचायत समिती गणाकरिता या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तरी मी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने तमाम सुधागडवासियांना विनंती करेल की लोकशाहीमध्ये लोकही राजे आहेत. आज या मतदार राजाने जर विचार केला तर आपला विकास कसा घडवायचा, तरच यामध्ये आपला विकास घडेल. आणि आपला विकास जर घडवायचा असेल तर आपण ज्या आजवर या प्रस्थापित लोकांना निवडून दिले त्यांनी तुमचा विकास केला का, हा प्रश्न पहिल्यांदा आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि तुमचा विकास जर झाला नसेल तर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आंदोलन चालू असताना या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय होत असतो. आज या स्वप्नील गायकवाड यांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही उमेदवार दिले आहे. तर या सुधागडमध्ये आज एवढे ज्वलंत प्रश्न आहेत की त्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आज बस स्टँडची अवस्था आपण इथं पाहता, आज या प्रशासकीय जागी आपण उभे आहात इथली अवस्था आपण पाहता. तर या सगळ्या अवस्था आपल्याला बदलायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार स्वप्नीलजी गायकवाड यांना आपण भरघोस मतदारांनी या ठिकाणी निवडून द्याल हीच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय संविधान. रोल मी राहुल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा संघटक. सुधागड तालुक्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना जांभूळपाडा 38 या ठिकाणी सर्वसाधारण जागेवरती आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि या तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खरं तर या तालुक्यामध्ये अतिशय गंभीर असे प्रश्न आहेत आणि या गंभीर प्रश्नांना घेऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता स्वप्नील सारखा एक तरुण उमदा या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाते. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी या ठिकाणी लोकांनी हातात घेतली पाहिजे आणि स्वप्नीलजींना या ठिकाणी कौल देऊन त्यांना या ठिकाणी विजयी केलं पाहिजे.